रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यापूर्वीपासून चालू असलेले कागदपत्री रेशन कार्डचा आता बंद होणार आहे। त्याऐवजी शासन आता शिधापत्रिका धारकांना ई शिधापत्रिका देणार आहे। याबाबत असा शासन निर्णय झालेला आहे। यापुढे कागदी शिधापत्रिकाऐवजी शिधापत्रिकांना आता ई शिधापत्रिका मिळणार आहेत। त्यापूर्वी शिधापत्रिका आता बंद होण्याच्या टप्प्यावर आलेले आहे। नमस्कार, मी आहे प्रज्ञा शिंदे आणि तुम्ही पाहताय मराठी स्टडी जंक्शन। समाजातील गरीब कुटुंबांना व गरजू लोकांना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे। स्वस्त दुकानदार परस्पर बऱ्याचदा कुटुंबाला धान्य देत नाहीत व याची काळा बाजारामध्ये विक्री करतो। या गैरकृत्यांना निर्बंध करणे व कुटुंबांना धान्य देण्यासाठी सरकारने आता शिधापत्रिकांना 12 अंकी क्रमांक देण्यास सुरुवात केली आहे। तसेच पुरवठा विभागाच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली आहे। त्याच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांना ई शिधापत्रिका देण्यात येणार असून मोबाईल ॲप डाउनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करता येतील। कार्यालयामध्ये पुरवठा व निरीक्षक तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करतील। ई शिधापत्रिका मंजूर झाल्यानंतर जे नागरिक संगणक साक्षर नाहीत व त्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्र तयार करता येत नाही असे नागरिकांना सेतू केंद्रात जाऊन ई शिधापत्रिका अपलोड करता येणार आहे। अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।